नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या शनिवारी जया एकादशी आली आहे आणि आपल्याला या एकादशीच्या दिवशी सकाळीच 12 वाजेच्या आतमध्ये या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा याविषयीची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोतच। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तर बघा, 8 फेब्रुवारी शनिवार या दिवशी जया एकादशी आली आहे। हे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात। तर बघा, जया एकादशीचे व्रत केल्याने आत्म्यांना भवसागरातून मुक्ती मिळते। दुर्दैवाने कोणी पूर्वज भूत पिशाचाच्या रूपात पृथ्वीवर फिरत असतील तर कुटुंबातील सदस्याने जया एकादशीचे व्रत पाळल्यास, नियमानुसार पूजा करून कथा ऐकल्यास त्याला मुक्ती मिळते। त्याचप्रमाणे पितृदोष दूर झाला की कुटुंबाला अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते। म्हणून या व्रताचे महत्त्व अधिक सांगण्यात आले आहे। आपल्याला शक्य झाल्यास आपण ह्या जया एकादशीचं व्रत करू शकतो। एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नये, तुळशीला पाणी घालू नये। तर बघा, जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांची सकाळी पंचोपचारे पूजा करायची आहे। त्यांना पिवळे फूल, पिवळे वस्त्र, पिवळ्या फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी, त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। कारण एकादशी आहे, या दिवशी हळद पाण्यामध्ये टाकून अंघोळ करण्याला अतिशय महत्त्व असतं। त्यानंतर आपल्याला हा उपाय जो करायचा आहे, हा उपाय आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी, कुठल्याही समस्येसाठी, तुम्हाला कितीही कुठलेही संकट अडचणी असू द्या, कोणत्याही अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। पंती घेताना तुम्हाला ती मातीचीच पंती घ्यायची आहे। यात तुम्हाला जोड वात घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे। तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर बसून तुम्हाला एक प्लेट किंवा डिश घ्यायची आहे। यामध्ये चण्याची डाळ ठेवायची आणि यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवून दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी, 2 अखंड लवंग, 2 अखंड फूल असलेल्या लवंग त्यामध्ये टाकायच्या आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आता जर का तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही या दिव्यामध्ये तेल घातलं तरी चालेल। तेल घालून तुम्ही यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला घालायची आहे। बघा, हा दिवा तुम्हाला सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर हा दिवा चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। या दिव्यामधलं तूप किंवा तेल संपलं तर तुम्ही ते पुन्हा टाकायचं आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत किमान हा दिवा चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता बघा, डिशीमध्ये तुम्हाला चण्याची डाळ घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे। तुमच्या अडचणी असतील, समस्या असतील, संकट असेल ते तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या घराची, मुलांची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। घरात अखंड लक्ष्मीने वास करू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे। आता थोड्या वेळाने हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या देवघराच्या, तुमचं देवघर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। बघा, ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित केल्याने याचे अनेक फायदे आपल्याला मिळत असतात। म्हणून हा दिवा ईशान्य कोपऱ्यात आपल्याला ठेवायचा आहे। संपूर्ण दिवसभर दिवा तसाच ठेवायचा। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर दिवा उचलून घ्यायचा आहे। पंती असेल तर ती स्वच्छ करून घ्या। या खाली ठेवलेली डाळ तुम्ही पक्ष्यांना खायला घाला किंवा तुम्ही गाईला खायला घालू शकतात। दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा पुढच्या वेळेस तुम्ही तो दिवा वापरू शकतात। तर अत्यंत प्रभावी असा उपाय, साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। आपण सर्वांनी या जया एकादशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। ही माहिती तुम्ही इतरांना देखील शेअर करू शकतात। तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकतात। कमेंट बॉक्समध्ये
ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.